ते 100 पर्यंतच्या संख्यांवरील प्रश्नांमध्ये याही प्रकारचा एक प्रश्न विचारला जातो की 41 ते 50 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज ही 41 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे। यासाठी सुरुवातीला आपल्याला 41 ते 50च्या दरम्यानच्या विषम संख्यांची बेरीज काढावी लागेल। यासाठी आपण एक सूत्र वापरतो, पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्यांच्या निम्म्या संख्या या विषम असतात आणि निम्म्या सम असतात। मग 41 ते 50 मध्ये 10 अंक असल्यामुळे 5 या विषम संख्या येतील, म्हणून एकूण विषम संख्या पहिली विषम संख्या आहे 41, शेवटची आहे 49 भागिले 2 गुणिले 5। 41 अधिक 90 बरोबर 49 अधिक बरोबर झाले 90 भागिले 2 गुणिले 5। याला आपण भाग देऊ, 90 भागिले 2 उत्तर आलं आपलं 45, म्हणून 45 गुणिले 5 बरोबर 225। आता ह्यासाठी आपल्याला दुसरी स्टेप अशी आहे का समसंख्यांची बेरीज काढायची, तर ती पण काढताना आपण हे सूत्र वापरतो की पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या। इथे एकूण समसंख्या किती आहेत, 5च येतील, म्हणून गुणिले 5। पहिली समसंख्या आहे आपली 42, शेवटची समसंख्या आहे 50 भागिले 2 गुणिले 5। 42 अधिक 50 92 भागिले 2 गुणिले 5। 2 ने 92 ला भाग दिला, आपलं उत्तर आलं 46। 46 गुणिले 5 बरोबर 230। मग आपण पुन्हा मूळ प्रश्नावर जाऊया की 41 ते 50 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज हे 41 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी किंवा जास्त विचारली, म्हणजे विषम संख्यांची बेरीज ही समसंख्येपेक्षा किती आहे, 5 ने कमी आहे, म्हणून आपलं उत्तर आले 5 ने कमी आहे।